आजची जी रेसिपी आहे तुम्ही तुमच्या रिक्सवर बघायची आहे आणि ट्राय करायची आहे, कारण मला 100% गॅरंटी आहे की तुम्ही हे डाळ एकदा ट्राय केली ना तर वारंवार करून खासाल. अगदी सोपी आहे करायला आणि स्वादिष्ट अशी रेसिपी आहे. सोबतच ती खूप हेल्दी आहे आणि प्रोटीन युक्त आहे. तर आपण आज बघणार आहे सोया डाळची रेसिपी. तर वेळ न घालवता वळूया रेसिपीकडे. झटपट रेसिपी करणार आहे. तर एका पातेल्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमचं पॅन घ्या. तर मी पातेल्यामध्ये तेल घेणार आहे अशा पद्धतीने. आता त्यामध्ये टाकणार आहे आपण जिरं, सोबतच टाकणार आहे मोहरी, कांदा टाकायचा आहे, हिरवी मिरची टाकायची आहे. आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे, लाल होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित शिजला गेलं की यामध्ये आपण टाकणार आहे बेसिक मसाले. आपले रेग्युलर मसाले टाकायचे आहेत. आपल्याला टेस्ट अकॉर्डिंग टाकायचं आहे. हळद, तिखट, धनापूड, गरम मसाला टाकायचा आहे थोडा. त्याला परतून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये. व्यवस्थित मसाला शिजला गेले की आपण त्यामध्ये टाकणार आहे बारीक कट केलेला टोमॅटो. तर मी अख्खा एक टोमॅटो बारीक करून टाकलेला आहे. आता त्याला छान नरम होईपर्यंत शिजवायचं आहे आपल्याला. टोमॅटो व्यवस्थित शिजला गेला की यामध्ये टाकायचं आहे आपल्याला भिजवलेली मसूर डाळ. 1 वाटी मसूर डाळ घेतली होती मी छोटी, ती भिजवून मी त्यामध्ये टाकलेली आहे. याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया, मिक्स करूया व्यवस्थित. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला सोक केलेले सोया चंक्स. हे मी गरम पाण्यामध्ये मीठ टाकून सोया चंक्स सोक करून घेतले होते. आता याला छानपैकी त्या डाळीमध्ये टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे आपल्याला. आता यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढं पाणी टाकायचं आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व इन्ग्रेडियंट्स. यामध्ये आपण टेस्ट वाढवण्यासाठी टाकणार आहे सांबार मसाला. व्यवस्थित परत मिक्स करून घेऊया आपण. आणि हे पातेलं मी असं उचलून कुकरमध्ये ठेवणार आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे. तुमच्याकडे जर छोटा कुकर असेल तर तुम्ही डायरेक्ट त्यामध्ये फोडणी घालू शकता. माझ्याकडे मोठा कुकर आहे त्यामुळे मी कुकरमध्ये न घालता अशा पद्धतीने पातेल्यामध्ये डाळ फोडणी घालून कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे. मला हे सोयीस्कर वाटते. बघा इकडे छानपैकी आपली डाळ शिजलेली आहे, शिट्ट्या व्यवस्थित झालेल्या आहे. आता आपण कुकर थंड करून डाळ खाली उतरून घेऊया. मी तुम्हाला दाखवते डाळ छान शिजलेली आहे. थोडी घट्ट वाटत होती म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि याला परत मी गॅसवर ठेवून याची छान उकळी काढणार आहे. आता यामध्ये आपण तडका घालूयात. आपण यामध्ये लसणा तडका घालणार आहे, जेणे आपल्या डाळीचा स्वाद खूप वाढेल. तर पॅन मध्ये आपल्याला तेल किंवा तूप गरम करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, लाल सुकी मिरची आणि भरपूर अशा आपल्या लसणाचे तुकडे टाकायचे आहे. कुठले लसूण टाकायचं आहे. व्यवस्थित शिजवून घेऊन हा तडका टाकायचा आहे आपल्याला डाळीमध्ये. आणि गरमागरम डाळ सर्व करायची आहे. सर्व करायच्या पूर्वी न विसरता तुम्ही त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घाला, यामुळे स्वाद खूप वाढतो. मस्तपैकी भाताबरोबर, चपाती बरोबर, पराठ्या बरोबर आपल्याला डाळ जी आहे ती सर्व करायची आहे. तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून न विसरता सांगा आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी रेसिपी आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय, टेक केअर.